नमस्कार, मी सारिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शत्रुविध्वंसिनी स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या युगात शत्रूंची संख्याही जास्त झालेली आहे। प्रत्येकच व्यक्तीला कोणता ना कोणता शत्रू हा असतोच, शिवाय त्यांच्यापासून त्राससुद्धा होत असतो। काही शत्रू उघडपणे आपले वाईट चिंतात, तर काही शत्रू हे गुप्त कारवाया करतात किंवा कोणा दुसऱ्यांकडून आपल्याला ते त्रास देत असतात। अशा वेळेस आपण खचून न जाता त्यांच्या कारवाया निष्फळ करण्यासाठी किंवा त्यांचा त्रास हा दूर करण्यासाठी हे शत्रुविध्वंसिनी स्तोत्र अत्यंत प्रभावी असं आहे। तुम्हाला सुद्धा जर अशा शत्रूंचा म्हणजे जे उघडपणे तुमच्या डोळ्यादेखत तुमचे वाईट चिंतात किंवा जे उघडपणे नाही तर गुप्तपणे कोणामार्फत तुमचे वाईट चिंतित असेल, तर त्यासाठी हे शत्रुविध्वंसिनी स्तोत्र रोज कमीत कमी 5 वेळा तरी आपण वाचायचे किंवा याचे पठण करायचे किंवा ऐकले तरीही चालेल। आपल्याला नक्कीच फायदा होईल। जर कोणाला असे वाटत असेल की याचा आपल्याला लवकरात लवकर फायदा झाला पाहिजे किंवा जर कोणाला याचा त्वरित प्रभाव अनुभवायचा असेल, तर अशा वेळी हे शत्रुविध्वंसिनी स्तोत्र रात्री 12-12:15 दरम्यान तुम्हाला हातपाय धुवून देवापुढे बसून किंवा पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून बसून बरोबर रात्री 12:18 या वेळात वाचायला बसायचं आहे। आणि रोज रात्री जितकं जास्त शक्य होईल तितके जास्त वेळा हे स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे किंवा म्हणायचं आहे। असे एकूण 10,000 संख्या पूर्ण होईपर्यंत हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे किंवा वाचायचं आहे। एकूण 10,000 वेळा स्तोत्र संख्या पूर्ण होईपर्यंत नक्कीच तुमच्या शत्रूंच्या कारवाया या निष्फळ होतील आणि त्यांच्यापासून तुम्हाला त्राससुद्धा होणार नाही। आता जर कोणाला असा प्रश्न पडला असेल की हे शत्रुविध्वंसिनी स्तोत्र म्हणजे शत्रूंचा विध्वंस किंवा नाश करणारे स्तोत्र आहे का, तर नाही, असे काहीच नाही। या स्तोत्राचे वाचन पठण केल्याने शत्रूचा नाश होत नाही, ते कोणतेही वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त होत नाही, तर ते स्वतःहून माघार घेतात। आता परत हे स्तोत्र वाचन किंवा पठण केल्याने आपल्याला काही दोष लागेल का, असा प्रश्न जर कोणाच्या मनात येत असेल तर नाही, याचा दोष किंवा पाप आपल्याला लागत नाही, तर यातून आपले संरक्षणच आपण करत असतो। त्यामुळे मनात कुठलीही भीती न बाळगता शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे स्तोत्र रोज कमीत कमी 5 वेळा तरी वाचावे। आणि ज्यांना त्वरित प्रभाव अनुभवायचा असेल तर अशांनी हे स्तोत्र रोज रात्री 12:18 10,000 संख्या पूर्ण होईपर्यंत रोज वाचायचं आहे किंवा म्हणायचं आहे किंवा हे स्तोत्र तुम्ही ऐकलं तरीही चालेल। एकाच रात्री 10,000 संख्या पूर्ण करायची नाही, पण जितक्या लवकरात लवकर कमी दिवसात तुम्ही 10,000 संख्या पूर्ण केली तर त्याचा फायदा तुम्हाला लवकर होईल। हे स्तोत्र मी तुम्हाला पुढे देतच आहे, पण जर कोणाला संस्कृत वाचायला कठीण वाटत असेल किंवा त्याचे उच्चारण बरोबर करता येत नसेल, तर हे स्तोत्र ऑडिओमध्ये सुद्धा मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हे स्तोत्र वाचू शकता किंवा ऐकू शकता। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। नवीन समस्येचे समाधान जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। श्री गुरुदेव।